आज वसई विरार शहर महानगरपालिकेत महापौर उपमहापौर यांची निवड झालेली आहे आणि ह्या वेळेला काँग्रेसचे देखील पदाधिकारी आलेले, परंतु अनिल आल्मेडा, कांबळे साहेब आणि पेंढारी साहेब हे आता निघून गेलेले आहेत. येथे आमच्या सोबत फक्त धडाडीचे कार्यकर्ते हे आमच्या सोबत बसलेले आहेत. ते आता काय सांगतात ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. काय बोलता, आज महापौर उपमहापौर यांची नियुक्ती झालेली आहे, तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले? 28 जून 2020 नंतर आजच्या तारखेला वसई विरार महानगरपालिकेला महापौर मिळालेला आहे. महापौरपदी विराजमान झालेले आपले सर्वांना परिचित असलेले अजू पाटीलजी यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की वसई विरारमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत किंवा वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न आहेत, जसं की 2012 साली निरीचा अहवालच्या अनुसार होल्डिंग पॉइंट्स वगैरे बनवण्याचे राहिलेले आहे, ते होल्डिंग पॉइंट्स लवकरात लवकर बनवण्यात येतील, जेणेकरून पावसाळ्याच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये स्टेशन पट्ट्यामध्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये पाणी घुसणार नाही. पूर अवस्था जी आहे ती निवळली जाईल. त्यानंतर इनलिगल बांधकामाचं जे प्रस्थ वाढलेलं आहे, भूमाफिया, शिक्षण माफिया यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण येईल आणि लोकांना चांगल्या वेल सेटल एज्युकेशन संस्था मिळतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे सुरक्षित मिळेल. त्याचप्रमाणे फेरीवाल्याचा प्रश्न आहे, फेरीवाल्यांना फेरीवाला झोन मिळतील. नुकतेच काहीतरी करवाढ केलेली आहे, दुप्पटपेक्षा अधिक, त्या करवाढीमध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि लोड बेरिंग इमारती आहेत, चाळीचे बांधकाम आहेत, या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट शासकीय नियमानुसार आणि त्या तिथे रहिवासी असल्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही आता नुकताच सांगितलं की निरी आणि IITच्या धर्तीवरती आपल्या वसई विरारमध्ये कामकाज व्हावं, जेणेकरून जो पाण्याचा भराव होतो किंवा पावसामध्ये पाणी जमते ते कमी होईल. परंतु तुमच्या नाळासोपारा ह्या ठिकाणीच नये मोरे या परिसरामध्ये आता जो होल्डिंग पॉइंटसाठी जागा होती त्या ठिकाणी आता मला वाटते दुसरं काहीतरी प्रोजेक्ट येतोय, मल निस्सारण केंद्र तिकडे चालू होते. म्हणजे आलेलं सर्व कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी उपकेंद्र किंवा केंद्र बनवत आहेत. तर मग तुम्ही त्यासाठी आता काय करणार आहात? बॉडी बसल्यानंतर प्रशासकीय जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळालेले आहेत. आम्ही महापौर साहेबांना पत्रलेखन करून आणि पाठपुरावा करून त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण लक्ष घालायला आम्ही सकारात्मक पद्धतीने त्यांच्या जोडीने राहू. पण जर होणारच नसेल तर आमचा न्यायालयीन मार्ग मोकळा आहे. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की महापौर उपमहापौर ह्यांच्याकडे आमच्या सर्वसामान्य जनतेला साधारणतः जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात. त्यासोबतच वसईमध्ये पावसाच्या वेळेला जो पाणी भरतो त्यावरती उपाययोजना म्हणून IIT निरीने जे निर्देश दिलेले आहेत त्या प्रकारे जर का कामकाज केलं तर वसई विरारमध्ये जो पावसाच्या वेळेला पाणी भरतो तो पाणी भरणार नाही. त्याचबरोबर वसई विरारमध्ये अनऑथराइज बांधकाम आणि काही शाळा ह्या अनऑथराइज म्हणजे कुठेही शाळा चालू करायच्या त्याच्यावरती महानगरपालिकेचा कंट्रोल असावा आणि भविष्य पुढे जे शिक्षण घेणार आहेत आणि पुढचं जे भविष्य आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावं एवढीच त्यांची इच्छा आहे. ते मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आलेले, परंतु आम्हाला भेटल्यावरती त्यांनी आपलं मन देखील मोकळं केलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.